नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज कोंबडी बसवणार आहे। तुम्ही बघू शकता हे गवत आणलेलं आहे शेतामधून। जसं की रानपक्ष्यांनी खोपा केलेला असतो व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ते अंडे घालून पिल्ले काढतात, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एकदम मऊ आणि चांगलं गवत आणून आपल्याला हा खोपा तयार करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला हे दाखवतो। याच्या अगोदर आपण काय इथं असं थोडं चौकडून एकदम मस्त गड्ड करून घेतलं होतं आणि त्याच्यावर आता हे मऊ गवत आपण टाकलेलं आहे की जेणेकरून कोंबडीला अंड्यावर बसायला सुद्धा चांगलं होईल आणि अंडे पण साईडला पांगणार नाही, पळणार नाही। आपण त्यासाठी आपण थोडासा तिथे खड्डा करून घेतलेला आहे आणि याच्यावर आता आपण गवत टाकलेले आहे, मऊ गवत। हे तुम्ही बघू शकता, असं आपण गवत टाकलेलं आहे आणि आता आपण इथं हे अंडे ठेवणार आहे। तर बऱ्याच मित्रांनी कमेंट केले होते की सर आपण किती अंड्यावर कोंबडी बसवायची, की आपण जास्त एखाद्या वेळेस जास्त अंडे घालतो आणि पिल्लं निघत नाही, तर मग त्यामुळे नेमकं किती अंडे कोंबडी खाली घातली पाहिजेत। आणि कधी कधी कमी जर अंडे तुम्ही घातले तर काय होतं, 10 अंड्यावर जर कोंबडी बसवली किंवा 12 अंड्यावर जर कोंबडी बसवली आणि त्याच्यामधून जर 9-8 असे जर अंडे निघत असेल तर जवळजवळ 2-2.5 महिने पिल्लं कोंबडी सोडत नाही आणि तोपर्यंत ती अंडे सुद्धा देत नाही। मग एवढा 8 पिल्लांसाठी कोंबडी जर गुतवायची म्हटलं तर परवडत नाही। म्हणून मित्रांनो, आपण जास्तीचे अंडे जर कोंबडी खाली घातले आणि पिल्लं जर जास्तीचे निघले तर खूपच बरं आहे। म्हणजे 20, 18, 19 अंड्यावर कोंबडी बसवली की कसे पण 17 तरी पिल्लं निघतात, 17-18 पिल्लं निघतात। मागे एक मी व्हिडिओ बनवला होता जेव्हा आपल्या कोंबडीने पिल्लं काढले होते, तर आपल्या कोंबडीने 23 पिल्लं काढले होते। तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल। तर आपण आजच्या या कोंबडी आपण जे बसवणार आहे तर किती अंडे आपण कोंबडी खाली घालणार आहे हे बघू। आता हे 1 अंड, हे 2, हे 3 बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे 9, हे 10, हे 11, 12, 13, 14, 15, हे अंड फुटलेलं आहे बघा, 14, हे साईडला काढतो मी, 14, हे 15, 16, 17, 18 आणि हे मित्रांनो 19 असे मी 20 अंडे या कोंबडी खाली टाकणार होतो, पण 1 अंड फुटलेलं निघलं। आणखी मी 1 अंड याच्यावर टाकणार आहे। म्हणजे 20 अंड्यावर जर कोंबडी जर बसवली तर 20 अंड्यावर जर आपण कोंबडी बसवली तर कमीत कमी 17 ते 18 पिल्लं आपल्याला त्याच्यामधून निघतात आणि ते कोंबडीला 2-2.5 महिने जरी नाही सोडले तरी आपल्याला ते 20 पिल्लामधून परवडतं। 8 आणि 9 पिल्ला मागं जर कोंबडी 2-3 महिने जर फिरत असेल आणि ते खाद्य खर्च आपल्याला कोंबडीला तो लागतोच, तर ती परवडत नाही। तर कमीत कमी आणि कोंबडी अंड्यावर बसवताना एक महत्त्वाचं आहे की कोंबडी तुम्ही चांगली मोठी घाला, नाहीतर काय होतं, तुमची पहिल्यांदा दुसऱ्यांदा जर अंडा देऊन खूड झालेली कोंबडी असेल आणि ती जर तुम्ही अंड्यावर बसवत असेल मित्रांनो तर ती जास्त पिल्लं काढत नाही। जर मोठी चांगली कोंबडी असेल तर ती चांगले पिल्लं काढते। आता आपण याच्यावर कशी कोंबडी बसवू हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवतो। आता आपल्याला जी कोंबडी अंड्यावर बसवायची आहे ती कोंबडी आणून आपण याच्यावर बसवू आणि हे छोटे छोटे पाट्या घेतलेले आहे। म्हणजे काय होतं, माझं आपलं शेड एवढं मोठं नाही आणि कोंबड्या जास्त आहेत, त्याच्यामुळं काय होतं, असं मोठं जर पाटी जर आपण आणली, असं डाला जर मोठं आणलं कोंडण्यासाठी कोंबडी, तर खूप जास्त जागा लागते। आता हे बघा, हे आपण पिल्लासाठी केलेली, इथं जाळी टाकली आहे, इकडं छोटाले पिल्लं असतात। आता सध्या की आपण ते बाहेर चरायला गेलेले, फ्री रेंज कुक्कुटपालन असल्यामुळं हे आपलं बाहेर चरायला जातात सगळे छोटे मोठे पिल्लं पुरे। तर आपण हे पिल्लासाठी केलेलं, म्हणजे रात्री जर कोंडायचं म्हटलं तर इकडं पिल्ले असतात आणि इकडं मोठाले, आता हे इकडं हे जे बांधलेलं आहे तर याच्यावर मोठ्याल्या कोंबड्या बसतात। हे मोठ्याल्या कोंबड्यांचं खाद्य खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी पिल्लांसाठी ते तुम्ही बघू शकता। आता हे डालं मोठं आपण ठेवत नाही, हे लहान लहान पाट्या आपण घेतलेल्या आहे, ज्या की मी 100 रुपयाला या घेतलेल्या आहे, फायबरच्या आहे। आणि हे जर आपण असं जर हे जर कोंबडीवर जर ठेवलं तर आपली जागा जास्त आटत नाही। बघा तुम्ही,
एकदम छोटी, म्हणजे कोंबडीला लागेल तेवढीच जागा, नेमकं तेवढीच लागते त्याला, आणि जास्त जागा आटत पण नाही. तर हे आता आपण याच्यावर कोंबडी बसवू. ही आणली आपण कोंबडी, आणि ही कोंबडी आता आपल्याला त्या अंड्यावर बसवायची आहे. बघू शकता एकदम मोठी आणि चांगली कोंबडी. जिथं ती रेग्युलर अंडे देते तिथंच त्या डाल्याखाली ती जाऊन बसत असते नेहमी. तर आपल्याला आता आपण जे अंडे ठेवलेले त्या अंड्यावर आपल्याला इथं बसवायचं आहे.